नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महावितरणकडनं जुलैच्या वीज वापरावरती इंधन समायोजन शुल्क लागू करण्यात आले. सोबतच इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग उद्योग आणि वाणिज्य ग्राहकांनाही फटका बसणार आहे. घरगुती ग्राहकांना प्रति युनिट 10 ते 60 पैसे अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. त्यामुळे ऑगस्टमध्ये मिळणाऱ्या वीज बिलावरती याचा परिणाम होणार आहे. महावितरणने या संदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे. यानुसार जुलै महिन्यातील वीज वापरावरती इंधन समायोजन शुल्क आकारलं जाणार आहे. पुढच्या आदेशापर्यंत ही वसुली सुरू राहणार आहे. यंदाच्या उन्हाळ्यामध्ये विजेची मागणी विक्रमी पातळीवरती पोहोचली होती. त्यामुळे महागड्या दरानं वीज खरेदी करावी लागली. या अतिरिक्त खर्चाची भरपाई इंधन समायोजन शुल्काच्या माध्यमातून केली जाणार असल्याचं महावितरणनं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार ही वसुली केली जात असल्याचं महावितरणचं म्हणणं आहे. गेल्या काही वर्षापासून ऑगस्ट महिन्यात अशा प्रकारचं शुल्क हे लागू केलं जात असतं. तर आता पहा की कोणत्या ग्राहकांना किती पैसे जास्त द्यावे लागणार आहेत. तर दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना 10 पैसे प्रति युनिट जास्त द्यावे लागतील. तर 100 युनिटपर्यंत ज्यांचं बिल येतं तर त्यांना 20 पैसे जास्त द्यावे लागतील. तर 101 ते 300 युनिट वापर असलेल्यांना 40 पैसे प्रति युनिट जास्त द्यावे लागतील. त्यानंतर 301 ते 500 युनिट वापर असलेल्यांना 55 पैसे प्रति युनिट जास्त द्यावे लागतील. आणि 500 युनिटच्या पुढे ज्यांचा वापर होत असेल दर महिन्याला तर त्यांना 60 पैसे प्रति युनिट जास्त द्यावे लागणार आहेत. महावितरणनं कृषी वीज वापरावर देखील प्रति युनिट 15 आणि 25 पैसे इंधन समायोजन शुल्क लागू केलं आहे. शेतकऱ्यांच्या वीज बिलाची रक्कम सरकारकडनं महावितरणला दिली जाते. त्यामुळे या शुल्कामुळे राज्य सरकारच्या आर्थिक भारात देखील वाढ होणार आहे. तर मग मित्रांनो, इंधन समायोजन शुल्काच्या नावाखाली आता महावितरणकडनं वीज दरवाढ करण्यात आली आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.